जोरदार टाळ्या वाजूया. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर त्यांची मैत्रीण म्हणा किंवा त्याच्याबरोबर नेहमी राहणाऱ्या अशा मीना शर्मा ज्या आहेत, त्यांच्या चेहऱ्याकडेच बघितल्यावरती तुम्हाला दिसून येईल की त्या आपल्यापैकी म्हणजे ख्रिस्ती नाहीये, तर त्या विदर्भातून त्यांचं देवापायी परिवर्तन घडवून आणलेलं आहे आणि त्या देखील आपल्यामध्ये आहेत. त्या एक शिक्षक आहे, उत्तम शिक्षक आहे आणि त्यांच्या बरोबर नेहमी असतात. त्या देखील पुढे येतील. त्यांचं स्वागत स्पीकर करतील. आपण त्यांना पुढे बोलूया आणि मी माईक त्यांच्या हातामध्ये देते. आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवूया, कारण आपण देवाचा सन्मान करतो आणि देवाने जो आपल्याला वाचा दिला त्यांचा देखील आपण सन्मान करत आहोत. म्हणून टाळ्यामध्ये कंजूसी करू नका. टाळ्या वाजवा, जोरदार वाजवा. महिला दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आपण एक स्त्री आहोत याचा आम्हाला गर्व असला पाहिजे, कारण जी परमेश्वराने केलेली जी निर्मिती आहे त्याची ती आमच्याशिवाय पुरी होऊ शकत नाही. म्हणून आपण देवाचा आभार मानूया की परमेश्वराने आम्हाला एक स्त्री म्हणून या जगामध्ये आणलं. आणि सर्वप्रथम पास्टर रिचर्ड जॉन, रेव्हरंड रिचर्ड जॉन यांचे मी आभार मानते की त्यांनी आपल्यामध्ये येण्यासाठी मला एक संधी दिली. पास्टर आशा, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच आपल्यामध्ये येण्यासाठी. खरंच मी खूप धन्यवाद करते आपला की खूप दिवसाची इच्छा होती मला दौंडमध्ये यायची आणि या निमित्ताने ती पूर्ण झाली. देवाची पण इच्छा आहे. डिसायपल चर्च आणि आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते की आपण मला संधी दिली आपल्यामध्ये यायची. आपण आजचा जो संदेश आहे मी तुम्हाला उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत घेऊन जाणार आहे की परमेश्वराची आमच्यासाठी काय इच्छा आहे. प्रॉब्लेम आज जगामध्ये याच्यासाठीच आहे की आपण कशासाठी बनवलो गेलो आहोत हे आम्हाला माहीत नाही. आणि म्हणून जसं एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असते आणि त्या मॅन्युफॅक्चरलाच माहिती असतं की ते जे प्रॉडक्ट आहे ते कशासाठी कसं बनवलं आहे, ते कशासाठी वापरायचं, कशासाठी नाही वापरायचं, आणि ते समजा जर नादुरुस्त झालं तर कसं दुरुस्त करायचं आणि त्याचं मेंटेनन्स कसं करायचं, त्याचं इंधन कसं भरायचं हे फक्त मॅन्युफॅक्चरला माहीत असतं. आणि म्हणून प्रत्येक कंपनी आपल्या प्रॉडक्टवर एक स्वतःचं कंपनीचं नाव छापलेलं असतं. असं कुठलंही प्रॉडक्ट नाहीये की जिथे त्याचं नाव छापलेलं नाहीये. आज आम्ही फादर अँड सन अँड होली स्पिरिट चे जे प्रॉडक्ट आहोत, मेड इन हेवन सेंट टू हेवन, सेंट टू अर्थ आहोत. लक्षात घ्या, आम्ही देवामध्ये देवापासून देवासाठी बनवलेले देवाचे पुत्र आहोत आणि या जगामध्ये एका स्पेशल कामासाठी पाठवलेले आहोत. पृथ्वी आमचं घर नाही आहे. आम्ही इथे मिशनरी म्हणून आलेलो आहोत, मिशनवर आलेलो आहोत. आम्ही प्रवासी आहोत. आम्ही इथे खूप दिवस राहणार नाही आहोत. हे जेपर्यंत आम्हाला कळत नाही, जर तुमचा मोबाईल बनवला आहे कॉल घेण्यासाठी, कॉल करण्यासाठी, मेसेजेस येण्यासाठी किंवा ज्या पण कामासाठी, आणि जेव्हा तो करप्ट होतो, तो काम करत नाही, बरेचदा मोबाईल वेड्यासारखं वागतो की नाही वागतो, मग त्याला आपण काय करतो, रिपेअरला टाकतो. अगदीच नाही रिपेअर झाला तर आपण फेकून देतो. प्रियांनो, आज प्रत्येक ख्रिस्ती माणसाला ही जरूर आहे, गरज आहे की त्यांनी पित्याकडे येऊन पुन्हा एकदा उत्पत्तीमध्ये यावं आणि बघावं की माझी निर्मिती पित्याने का केलेली आहे. किती लोक समजतात? आता आपण जाऊया उत्पत्तीमध्ये, आपण आपल्याकडे येऊया की परमेश्वराने
जी हवा बनवली ती आदामासाठी बनवली आणि आदामापासून बनवली. उत्पत्तीच्या पुस्तकामधलं 2 अध्यायाचं 18वं वचन जेव्हा मी वाचतो तेव्हा वचन हे सांगतं की परमेश्वराने सगळी सृष्टी बनवली 6व्या दिवशी आणि त्यांनी बघितलं की खूप सुंदर आहे, खूप चांगली बनलेली आहे. पण 2:18 मध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा त्यांनी आदामाकडे बघितलं तेव्हा त्याला असं वाटलं. 2:18 मग परमेश्वर देव म्हणाला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याला अनुरूपचा सहकारी मी निर्माण करीन. परमेश्वराने जेव्हा आदामाकडे बघितलं तेव्हा आदामाकडे बघून त्याला वाटलं की त्याचं एकटं राहणं, सृष्टीमध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी सुंदर बनवल्या, परफेक्ट बनवल्या. पण जेव्हा आदामाकडे बघितलं तेव्हा त्याला असं वाटलं अरे हा एकटा राहणं चांगलं नाहीये. आणि मग त्यांनी आदामासाठी आदामाच्या फासळीपासून हवा बनवली. तो प्रियानो, आज आम्हाला लक्षात घेणं जरुरी आहे की आदाम हा हवेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि हवा पण आदामापासून आलेली आहे. तर आम्ही आदामाला कंप्लीट करण्यासाठी आहोत, आदामाबरोबर कम्पीट करण्यासाठी नाही आहोत. आम्ही आदामाला पूर्ण करण्यासाठी आहोत. आदामामध्ये ज्या कमी आहे ते हवा भरून काढते, हवेमध्ये ज्या कमी आहे तो आदाम भरून काढतो. सो जेव्हा दोघांचे कमी घटी समोर येतात तेव्हा एकमेकाला दोष देण्याऐवजी ते दोष स्वीकारून ते कसे त्यातनं एकमेक बाहेर पडतील हे बघणं जरुरी आहे, ना की त्या दोषांवर नेहमी बोट दाखवून कमीपणा दाखवणं. हे हवेचं काम नाही. आम्ही स्पर्धेमध्ये नाही आहोत. विचार करा, परमेश्वराने जेव्हा आदामाने हवा बनवली तेव्हा एक समान बनवली, एकच स्टँडर्डनी बनवली, कोणी कमी नव्हतं कोणी जास्त नव्हतं. त्यामुळे मी आदामाला खाली मान करायला लावण्यासाठी नाही आहोत, तर आम्ही आदामासारखे आदामाबरोबर चालण्यासाठी बनवले गेलेले आहोत. तर पुरुषांबरोबर स्पर्धा करणं हे स्त्रीचं काम नाही. आमचे रोल कम्प्लिटली वेगळे आहेत. आमची भूमिका या जगामध्ये, कुटुंबामध्ये, चर्चमध्ये, सोसायटीमध्ये पूर्णपणे वेगळी आहे. आणि परमेश्वर म्हणतो की आदामाचं एकटं राहणं चांगलं नाही, म्हणजे आदामाबरोबर हवेली एक चांगलं नातं निर्माण करणं आवश्यक आहे. आज पुन्हा एकदा जसं आदाम आणि हवेमुळे शैतानामुळे भांडणं झाली आणि पहिली कुटुंब व्यवस्था शैतानाने कंप्लीटली नाश करून टाकली, आज तोच शैतान आमच्या कुटुंबामध्ये घुसून आज आमची कुटुंब व्यवस्था नाश करत आहे. आज कित्येक फॅमिलीमध्ये भांडणं आहेत, नवरा बायकोशी बोलत नाही, बायको नवऱ्याशी बोलत नाही, मुलं आई वडिलांशी बोलत नाही आणि सैतानाला हेच पाहिजे. आणि आज स्त्रियांनी हे समजून घेतलं पाहिजे की ती शैतानाचं ऐकून भुलवली गेली आणि घरामध्ये झगडे झाले. प्रियांनो, आज आम्ही एक सुरुवात केली पाहिजे की आमच्या घरातली भांडणं आम्हीच मिटवली पाहिजेत. किती लोकांना समजतंय ना? तो नाही बोलला तर मी नाही बोलणार, तो नाही, त्यांनी नाही मदत केली तर मी नाही करणार. हवेने आता आपला स्वभाव बदलला पाहिजे. दुसरी गोष्ट, ती त्याच्या फासळीपासून बनवली आहे. म्हणून आदाम म्हणतो की ती माझ्या हाडातली माझ्या हाडातलं हाड आणि माझ्या मांसातलं मांस आहे. म्हणजे जर पुरुषाला दुःख झालं तर स्त्री रडली पाहिजे आणि स्त्रीला दुःख झालं तर पुरुष रडला पाहिजे. आमचं नातं असं असलं पाहिजे. तर प्रियानो, ज्या कामासाठी ज्या रीतीने परमेश्वराने हवेला बनवलं त्याला अनुरूप बनवलं. अनुरूपचा अर्थ होतो की दोघं एकमेकाला समजून घेणारे, एकमेकाबरोबर प्रेमाने समजूतदारीने चालणारे, एकमेकाप्रमाणे स्वतःसारखं प्रेम करणारे, असे अनुरूप आत्मिकरित्या, शारीरिकरित्या आणि बौद्धिकरित्या असं परमेश्वराने हवेला बनवलं. तिला फासळीपासून बनवलं, हृदयाच्या जवळून बनवलं, लवचिक काटक पण भावनिकरित्या हवेला त्यांनी स्ट्रॉंग बनवलं. आमेन. पायाच्या हड्डीपासून नाही बनवलं की हवा नेहमी पायाखाली असावी
किंवा डोक्याच्या हड्डीपासून नाही बनवलं की हवेने डोक्यावर नाचावं, परंतु हृदयापासून बनवली, कारण हृदयापासून आदामाने हवेला प्रेम करावं. आणि स्त्री ही एक स्त्रीचं जर आपण हिब्रूमध्ये भाषांतर बघितलं तर ईशा, ईश म्हणजे पुरुष आणि शा म्हणजे मॅन विथ मतलब ईशाचा अर्थ होतो की शी मॅन, ती पुरुषामधनं निघाली म्हणून शी मॅन. आणि त्याचा अर्थ होतो की मॅन विथ पुरुष ज्याला गर्भाशया सहित बनवलेलं आहे, अशी म्हणजे स्त्री. आणि प्रियांनो, आम्ही स्वतःला यासाठी परमेश्वराचे धन्यवाद करू शकतो की जीवनाला या जगामध्ये आणण्यासाठी परमेश्वरांनी आम्हाला बनवलेलं आहे. आम्ही एक जीवन जे परमेश्वरामध्ये होतं ते या जगामध्ये घेऊन येतो. हे परमेश्वराने आम्हाला खूप मोठं कृपादान दिलेलं आहे. किती लोक समजतात? आम्ही धन्य आहोत कारण आम्ही जीवनाला जन्म देत आहोत. तर परमेश्वराने आम्हाला त्या जीवनाला या जगामध्ये आणण्यासाठी दिलेलं आहे आणि आम्ही देवाच्या दृष्टीने खूप अनमोल आहोत. प्रियांनो, एक लक्षात ठेवा, जग आमच्याकडे कसं बघतं, आम्ही स्वतःकडे कसे बघतो हे बघणं जरुरी नाही, परंतु ज्याने आम्हाला बनवलं तो आमच्याकडे कसं बघतो हे बघणं जास्त जरुरी आहे. म्हणून कधीही कमी लेखू नका, कधी उंच उडू नका. परमेश्वराने ज्या दृष्टीने, ज्या इच्छेने, ज्या योजनेने आम्हाला बनवलं आहे त्या योजनेमध्ये राहा आणि बघा परमेश्वराचं काम जे आमच्यासाठी आहे ते आम्ही कसं करतो. आज आम्ही 2 स्त्रियांविषयी विचार करणार आहोत आणि खरंच विचार करायची गरज आहे. जेव्हा मी या मीटिंगसाठी प्रार्थना करत होती की देवा मला एक चांगलं वचन दे की मी आज तुझ्या लेकरांशी काय बोलावं तर तू मला सांग. आणि मग देवाने मला एक खूप सुंदर वचन दिलं आणि आज आपण 2 स्त्रियांबद्दल बोलणार आहोत. एक आहे हवा आणि दुसरी आहे मरिया. मरिया, जसं आपण बघितलं की हवेला परमेश्वराने आदामाला अनुरूप सहाय्यक म्हणून बनवली होती आणि दोघांना एक आज्ञा दिली होती की बऱ्या आणि वाईटाचं फळ, वृक्षाचं जे फळ आहे ते तू कधीच खाऊ नको, तुम्ही खाऊ नका म्हणजे, आणि खाल तर नक्कीच मराल. आणि आपण बघितलं की हवेला सैतानाने भुलवलं, तिने ते फळ खाल्लं, परंतु ते फळ खाल्ल्यानंतरही परमेश्वराने स्त्रीला दोष दिला नाही किंवा रागवला नाही, परंतु त्याच स्त्रीला परमेश्वराने उशाप दिला आणि त्याच आदामासमोर, त्याच स्त्री समोर आणि त्याच शैतानासमोर परमेश्वराने ती उत्पत्तीच्या अध्यायाचं 3 अध्यायाचं 15व्या वचनामध्ये अभिवचन दिलं. भले हवेने परमेश्वराने सांगितलेलं फळ न खायला सांगितलेलं फळ खाल्लं, परंतु तरीही देवाने त्याच स्त्रीसाठी एक सुंदर अभिवचन दिलं. उत्पत्तीच्या अध्यायाचं 3 अध्यायाचं 15वं वचन जेव्हा मी वाचतो, आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन, ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. तर इथे मरियेविषयी परमेश्वराने बोललेलं आहे. हवेच्या समोर परमेश्वराने मरियेविषयी भविष्यवाणी केलेली आहे. लक्षात घ्या प्रियांनो. आणि आज आपण हवेची आणि मरियेची एक कंपॅरिझन काय आहे ते बघणार आहोत. हवेने परमेश्वराने दिलेली एकच आज्ञा होती, ती मानली नाही, परंतु मरियेने परमेश्वराची आज्ञा मानली. हवा आदिमाता होती, जीवन देणारी होती, परंतु मरिया जीवन देणाऱ्याला या जगामध्ये घेऊन येणारी होती. हवेने आपल्या जीवनाचा उद्देश जो परमेश्वराचा होता तो विफल केला. तिच्या जीवनासाठी जो उद्देश होता तो हवेने आज्ञा न मानल्यामुळे विफल केला.
परंतु मरियेने आपल्या जीवनाचा जो उद्देश होता, उद्धारकर्त्या येशूला या जगामध्ये घेऊन यायचा, तो सफल केला. हवेने दुःख जगामध्ये आणले आणि मरियेने जगामधून दुःख नाहीस करणाऱ्या येशूला या जगामध्ये आणला. हवेमुळे आदामाला एदेन बागेमधून बाहेर जावं लागलं, परंतु मरियेमुळे दुसऱ्या आदामाद्वारे सगळ्या मानवजातीला स्वर्गाचे दार उघडले गेले. दोघींच्या निर्णयामुळे पूर्ण मानव जातीचं भविष्य बदललं. एक स्त्री मानव जातीचं भविष्य बदलू शकते, हे या दोन स्त्रियांनी आम्हाला दाखवून दिलं. आज आपण दोघींच्या जीवनाची तुलना बघणार आहोत आणि आज आपण बघणार आहोत की या दोघींपैकी आम्ही कोण आहोत. समज, आज आपण एक खूप सुंदर आज आपण तुलना करणार आहोत आणि आज आम्ही स्वतःलाच विचारणार आहोत की मी हवा आहे की मी मरिया आहे. तो प्रियो, स्त्री आदामाची सहचारिणी होती, तिच्याशिवाय उत्पत्ती पूर्ण होऊ शकत नव्हती. आणि आजची स्त्रीची जी भूमिका आहे ती आजही घरामध्ये, चर्चमध्ये, सोसायटीमध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि आज हे स्त्रियांनी विचार केला पाहिजे की मी आज सोसायटीसाठी, माझ्या घरासाठी, माझ्या चर्चसाठी किती महत्त्वाची आहे. आणि जेव्हा स्त्रीला तिचं महत्त्व आणि तिची भूमिका समजेल, त्या दिवशी मी सांगते प्रियांनो, सगळं काही बदलायला लागेल. तर आज ऍटलीस्ट आपण पूर्ण जगाला नाही बदलू शकत, पण आज जर मी बदलले, तुम्ही बदलला, तर कदाचित खूप काही बदलू शकतं. तो आज पहिली गोष्ट आज स्त्रीने लक्षात घ्यायची आहे, आज आम्ही कुणाचं ऐकतो हे बघणं खूप महत्वाचं आहे. कारण स्त्री ज्याचं ऐकते त्याचप्रमाणे वागते. तर आज आपण बघणार आहोत की एदेन बागेमध्ये हवेने स्वर्गातून हाकलून दिलेल्या किंवा बोलू शकतो की स्वर्गातून पडलेल्या स्वर्गदूताचं ऐकलं आणि मरियेने स्वर्गातून परमेश्वराने पाठवलेल्या स्वर्गदूताचं ऐकलं. कंपॅरिझन बघा. इथे एदेन बागेमध्ये परमेश्वराने सगळं चांगलं करून ठेवलं होतं, काहीच नव्हतं, दुःख नव्हतं, कष्ट नव्हते, त्रास नव्हता, काही नव्हतं. खायचं प्यायचं होतं, काहीच करायचं नव्हतं. तसं बघायला गेलं तर स्वयंपाक करायचा नव्हता हवेला, माहितीये का तुम्हाला? स्वयंपाक करायचा नव्हता. आज भाजी काय बनवायची हा हवेला सगळ्यात मोठा प्रश्न जो आम्हाला पडतो तो नव्हता. 3 वेळा काय बनवायचं आम्हाला खूप टेन्शन असतं, बरोबर? ते हवेला नव्हतं. जो कपाटवरनी सांगते, हवेने उत्पत्ती 3 अध्यायाचं 1 वचनाचं आपण सेकंड हाफ वाचूया. जेव्हा लुसिफर जो स्वर्गदूत होता त्याने हवेला विचारलं, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे बरे काय? तो काय विचारतो? तो बघतोय की हे लोक फळं खातायत, पण तो काय म्हणतो? ट्विस्ट करतो. जेव्हा परमेश्वर स्ट्रेट फॉरवर्ड बात करतो, शैतान नेहमी ट्विस्टिंग करतो. मग तो तिला विचारतो, एदेन बागेचे सगळे झाडाचे फळे तुम्हाला खाण्यासाठी मना केलंय का? आणि मग ती म्हणते की नाही, आम्ही सगळी फळं खाऊ शकतो, फक्त बऱ्या आणि वाईटाचं जे झाडाचं फळ आहे त्याला आम्ही स्पर्श पण नाही करू शकत आणि खाऊ पण नाही शकत. बघा, आम्हाला नेहमी एक थोडंसं तिखट, मीठ, मिरची, मसाला फोडणी टाकायची हे असते. देवाने सांगितलं होतं की खाऊ नका, ही म्हणते स्पर्श पण करू नका. तो प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्पेशली स्त्रियांनी, की आमच्या म्हणजे तिला माहित नव्हतं की ती कुणाशी बोलतीये. ती एक अशा आत्म्याशी बोलू शकतो, एक अशा शक्तीशी किंवा अशा सामर्थ्याशी बोलत होती. ती देवापासून नसलेलं सामर्थ्य होतं. जो शैतान
परमेश्वराने बनवलेल्या सुंदर उत्पत्तीला बर्बाद करण्यासाठी, नाश करण्यासाठी आलेला होता, अशा शैतानाशी ती बोलत होती, पण तिला माहित नव्हतं की ती कुणाशी बोलतीये. तो प्रियांनो, जेव्हा वचनाविरुद्ध जे कोणी बोलतं, देवाच्या विरुद्ध जे कोणी तुमच्याशी बोलतं, ते देवापासून नाही, ते तुमचे आणि देवाचे शत्रू आहेत, हे लक्षात ठेवा. आज जगामध्ये पुन्हा एकदा हवेचं उदाहरण आम्हाला याच्यासाठी घ्यायचंय की जे कोणी पण तुम्हाला सांगतात रे थोडंसं पाप केल्याने काही होत नाही, एक खोटं बोलल्याने काही होत नाही, एक छोटी चोरी केल्याने काय होत नाही, एक वाईट शब्द बोलल्याने काही होत नाही. जे कोणी वचनाच्या विरुद्ध बोलतं ते तुमचा आणि तुमच्या देवाचा शत्रू आहे, हे पहिली गाठ बांधून घ्या. कुणालाही एंटरटेन करू नका, मग ते कितीही जवळचे व्यक्ती असो, जे तुमच्या परमेश्वराच्या वचनाच्या विरुद्ध बोलतात. दुसरी गोष्ट, बायकांना खूप बोलायची सवय आहे आणि वचन क्लिअरली सांगतं, फार वाचाळता आपली म्हणजे फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी ताब्यात ठेवतो तो शहाणा होय. नीतिसूत्र 10 अध्यायाचं 19 वचन आम्हाला सांगतं. जास्त बोलू नका. जिथे जरुरी आहे, जेवढं जरुरी आहे तेवढंच बोला, कारण बोलता बोलता हवेने आपल्या जीवनाची एक सुंदर योजना नाश केली, भ्रष्ट केली. म्हणजे या स्त्रियांना एक धडा हा शिकायचा आहे की बोलण्यातनं आम्ही आमच्या जीवनाची चांगली योजना विफल करू शकतो. आणि कुणाशी बोलतोय हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियांनो, जास्त बोलायचं नाही. आणि मग जेव्हा इतके दिवस बरे वाईटाच्या झाडाचं फळ खाणं, हवेला माहिती होतं की चल स्पर्श करू नको, स्पर्श नाही केलं तर खाणार नाही, चांगली गोष्ट होती, बरोबर. चल ती झाडाच्या तिथं जातच नसेल, चांगली गोष्ट होती. पण जेव्हा शैतानाने तिला सांगितलं खाशील तर खात्रीने मरणार नाही, त्यावेळेस तिने बोलण्यामध्ये प्रियांनो शैतानावर विश्वास ठेवला आणि परमेश्वराच्या विरुद्ध काम केलं. म्हणजे परमेश्वराचे प्रतिरूप, परमेश्वराची समानता, परमेश्वराचा आत्मा, परमेश्वराची सहभागिता असून सुद्धा जेव्हा आम्ही वाईट संगतीमध्ये असतो तेव्हा ती वाईट संगती जरी परमेश्वर बरोबर असला तरी आमच्या चॉईस मुळे ते आम्ही गमावू शकतो. सुलेमान राजाला परमेश्वराने विचारलं तुला काय पाहिजे? तो म्हटला मला ज्ञान आणि बुद्धी दे. परमेश्वर प्रसन्न झाला, त्याला म्हटला की तुला बुद्धी ज्ञान तर देतोच, पण जे नाही मागितलं ते पण देतो, बरोबर. त्याला संपत्ती दिली, धन दिलं, त्याला त्याचं आयुष्य वाढून दिलं. पण प्रियांनो, जेव्हा हा सुलेमान राजा 1000 बायका केल्या, त्यातल्या काही बायका अन्य देवतांच्या पूजा करणाऱ्या होत्या आणि हा सुलेमान राजा इतका ज्ञानी असून सुद्धा वाईट संगतीमुळे आपल्या देवाच्या कृपेला आणि प्रेमाला मुकला. म्हणजे आज आम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे आमची संगती कुणाबरोबर आहे. आमेन. आणि मग आज आपण कंपॅरिझन करणार आहोत. उत्पत्ती 3:6 वाचूया. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर व शहाणपणाच्या प्राप्तीस इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्या बरोबर आपल्या पतीसही ते दिले व त्याने ते खाल्ले. अच्छा, 1 योहान 2:16 वाचूया. याच कॉन्ट्रास्ट मध्ये मी जस्ट ये माइक दे दो. तर आपण आज उत्पत्तीमध्ये जे घडलं ते आज आमच्या बरोबर किती एक्झॅक्टली तसंच घडत आहे ते बघूया. की आजही शैतान आम्हाला
कसं भुलवत आहे. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराची खुशालकी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे. तर इथे जेव्हा इतके दिवस ते फळ देवानी सांगितलं होतं, तर हवेला माहिती होतं की त्याला स्पर्श नाही करायचं, ते खायचं नाही. पण जेव्हा शैतानाने सांगितलं खाशील तर खास, मरणार नाहीस, परंतु तुझे डोळे उघडतील, तू देवासमान होशील, त्यावेळेस तिची दृष्टी बदलली आणि आता ते झाडाचे फळ खाण्यास चांगले. खाल्ले होते का? पण काय झालं? दृष्टी बदलली. देवाने सांगितलं खाऊ नको, चांगलं वाईट जाणून घ्यायची जरूर नाही. जर सगळं चांगलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये तर वाईट जाणून घ्यायची काय जरूर आहे? मग प्रियांनो, जेव्हा आम्हाला काही नाही करायला सांगितलं असतं तेव्हा आम्हाला ते करून बघायची खूप आतून इच्छा असते. इथं थुंकू नका म्हटलं की लोक तिथे जास्त थुंकतात. इथं वाकू नका म्हटलं की वाकून बघतात की का नाही वाकायचं. इथं पोहू नका म्हटलं की पोहून बघतात की का नाही पोहायचं. आता सांगितलं खाऊ नको तर खा, बघू खाऊन कसं. आणि मग जे नाही करायला सांगितले ते शैतान आम्हाला करायला सांगतात. मग इथे तिला असं वाटतं की झाडाचं फळ खाण्यास चांगले, देहाची वासना. आणि आज आम्हाला स्त्रियांना स्पेशली, विशेष करून स्त्रियांनी खाण्याचा शौक. बरोबर, आज काय बनवायचं स्पेशल? खायचा प्रॉब्लेम नाहीये, पण प्रियांनो, या खाण्याच्या शौकामुळे किंवा आज फॅशन करण्याचा जो शौक आहे, फॅशन पण करा, पण काय झाकायचं आणि काय लपवायचं आणि काय दाखवायचं हे कळलं पाहिजे. लक्षात घ्या, आम्ही देवाची लेकरं आहोत. कुणी बघत नसलं तरी तो आमच्याकडे बघत असतो. तर आम्ही कुठली फॅशन कशासाठी, कुठल्या इच्छेने करतो हे पण तो बघत असतो. तर प्रियांनो, आज जो फॅशन करण्याचा शौक आहे, जगिक गोष्टींच्या मागे लागण्याचा शौक, हौस असते बायकांना. तिची साडी 1000ची, माझी साडी पण 2000ची आलीच पाहिजे. तिच्या घरात डबल डोरचं फ्रीज आहे, माझ्याकडं आता ट्रिपल रोलचं झालंय की नाही माहित नाही, पण तिच्यापेक्षा महाग आला पाहिजे. नवऱ्याची अशी वाट लावून टाकतात तुंतुन वाजवून की पाहिजे म्हणजे पाहिजे. तर जगिक गोष्टींच्या मागे लागण्याचा शौक, जगासारखे दिसण्याचा आणि वागण्याचा जो आमच्यामध्ये एक हौस किंवा शौक आहे, हे देवापासून नाही, देहाची वासना आहे. हे लक्षात घ्या. आम्ही मॉडर्न झालो याचा अर्थ असा होत नाही की आम्ही खूप चांगले झालो. इनफॅक्ट तुम्ही जेवढे मॉडर्न होता तेवढे तुम्ही जास्त जगामध्ये जात असता. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, झाडाचे फळ खाण्यास चांगले, देहाची वासना. दुसरी गोष्ट, दिसण्यात आकर्षक, डोळ्यांची वासना. स्त्रियांचे डोळे असे भिरभिर 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 करत असतात. काय चांगलं दिसतंय आणि काय मी घेऊन येते. घरात 10 साड्या असतील, 10 काय 100 असतात आमच्या घरात, पण एक चांगली साडी दिसली, जरूर नसली तरी आम्ही तिला घरी घेऊन येतो. कर्ज करू पण आम्ही घराला भरू. बरोबर, डोळ्याची वासना. प्रियांनो, स्त्रियांना जे चांगले दिसते ते पाहिजे असते. मग आम्ही शॉपिंग आमची कधी संपतच नाही. आम्ही एक साडी घ्यायला जातो आणि 3-4 कधी उचलून आणतो, आम्हालाच कळत नाही. ही डोळ्यांची वासना आहे. आणि शेजारणीकडे जे असतं ते आमच्याकडे पाहिजेच असतं, ही पण प्रियांनो डोळ्याची वासना आहे. आणि आजकाल मोबाईल आणि मीडियाच्या द्वारे जे काही चाललेलं आहे, स्पेशली मी सांगेन माझ्या ज्या तरुण लेकरांना आणि माझ्या तरुण बहिणींना की प्रियांनो, हे जे मोबाईल आणि मीडिया आहे याच्यापासून दूर राहा. आता काय झालं माहितीये का, चांगले फोटो काढ, व्हॉट्सअपवर टाक,
फेसबुकवर टाक, इन्स्टावर टाक आणि दिवसभर बघत बस किती लाईक्स मिळाले, किती कमेंट झाले, किती शेअर झाले आणि किती थंब मिळाले. आणि मग शेवट सकाळी टाकायचा फोटो आणि मग रात्रीपर्यंत गिनत बसायचं किती आले, किती आले, किती आले. स्वतःच स्माइली द्यायची. अरे बापरे, माझ्या फोटोला एवढ्या जणांनी लाईक केलं. फोटोला नाही लाईक झालं पाहिजे, स्वभावाला, कॅरेक्टरला लाईक झालं पाहिजे. आजकाल तर काय मोबाईलवर तुम्हाला ते हे पण आलंय, फिल्टर पण आले. किती कुरूप दिसत असला तरी खूप सुंदर दिसतात आणि लोकांना पण माहिती आहे. आणि मला म्हणायचंय की आपण किती सुंदर आहोत, आम्ही किती चांगला ड्रेस घातलाय, आम्ही किती चांगली साडी घातली, हे दुसऱ्यांना दाखवायची काय जरूर आहे का? आमच्यामध्ये अशी इच्छा येत आहे की मी चांगली दिसावी आणि मी ते तिकडे टाकावं, मी कुठं फिरायला गेली लोकांनी बघावं. हा स्वभाव प्रियांनो देवापासून नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की या मीडियापासून 10 कोस दूर राहा. कारण हाच मीडिया आज स्त्रीला धर्मावण्याचा, भुरळ घालण्याचा एक खूप मोठा स्रोत आहे. आज आमच्या मुंबईमध्ये, मला माहित नाही इकडे, पण खूप साऱ्या लग्न झालेल्या बायका या प्रेम संबंधामध्ये पडत आहेत मीडियाच्या द्वारे आणि घर सोडून, लेकरांना सोडून पळून जात आहे. किती किती वाईट चाललंय आज. आणि आम्ही त्याचा, कुणी हाय टाकलं, न ओळखणाऱ्या व्यक्तीने हाय टाकू दे, बाय टाकू दे, यू आर लुकिंग प्रिटी, यू आर लुकिंग गुड, यू आर गॉर्जियस, त्यांना तुम्ही बंद करा. व्हॉट यू से, ब्लॉक करा. ज्या वेळेस कुठलाही पुरुष तुमच्या फेसबुक, तुमच्या व्हॉट्सअप, तुमच्या कुठल्याही अकाउंट मध्ये जेव्हा तो माहित नाहीये तुम्हाला आणि हाय टाकतो, ज्या वेळेस तुम्ही हाय बघाल त्याच वेळेस त्याला ब्लॉक करा. किती 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 जण समजताय? मला इतके हाय आले नाही प्रियांनो, शैतानाने टाकलेली ती जाळी आहे. आणि आपण अलगदपणे, अनाहूतपणे, निष्पापपणे कधी त्याच्यामध्ये ओढले जातो आणि कधी आमचं जीवन आणि आमची फॅमिली बर्बाद होते आम्हाला पण कळत नाही. जेव्हा ही स्त्री बोलत होती शैतानाबरोबर, तिला माहिती होतं का की ती इतक्या मोठं पाप करून बसणार आहे? तर प्रियांनो, आज हे जे वरून किती चांगले दिसतात हे बघितलं जात नाही. तुम्ही आतून किती चांगले आहेत ते बघितलं जातं. कारण परमेश्वर हृदय पारखणारा परमेश्वर आहे. तिसरी गोष्ट, शहाणे बनण्यासाठी इष्ट संसाराची फुशारकी. आणि बायकांना आम्ही खूप शहाणे आहोत असा एक खूप मोठा गैरसमज आहे. बरोबर? मला सगळं समजतं, मला कोणी काही सांगायचं नाही, मला कळतं सगळं. काय संसाराची फुशारकी. आणि मग आज आम्हाला गर्व आहे आमच्या पैशाचा, आमच्या प्रॉपर्टीचा, आमच्या गाडीचा, आमच्या रूपाचा, आमच्या एज्युकेशनचा, आमच्या नोकरीचा. आणि आम्ही जाणते अजाणतेपणे किंवा बरेचदा मुद्दामून ते दाखवत असतो. बघ मला किती पगार आहे, बघ माझ्याकडे किती मोठी गाडी आहे, बघ माझ्याकडे किती चांगलं घर आहे, बघ माझ्याकडे असं आहे, बघ माझ्याकडे तसं आहे. प्रियांनो, भाव खायची सवय आम्हाला खूप आहे. मी स्पष्ट बोलते, चालेल? म्हणजे वाईट वाटलं तरी चालेल ना? तर स्त्रियांना भाव खायची सवय आहे, दुसऱ्यांना खाली बघायची सवय आहे. मान्य करूया, दुसऱ्यांना खाली बघायला लावणं आम्हाला आवडतं आणि आमच्या आत्म्याला ते छानपैकी संतोष देऊन जातं, आनंद देऊन जातं. जळवायची सवय, कशी जळली पाहिजे ना, व मी आज कशी साडी घालते ती जळलीच पाहिजे. बघ आज मी कसं छान गाणं बोलते, किती छान वर्शिप करते, तिला जळलीच पाहिजे.
जळवण्याची सवय प्रियांनो परमेश्वराकडून नाही. मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कशी, चांगली कशी दाखवण्यास आम्हाला चांगलं वाटतं. कुणाचा स्वभाव आहे? कुणाचा स्वभाव? लक्षात घ्या, या गोष्टी हवेमध्ये होत्या शैतानाबरोबर बोलण्याच्या आधी? नाही. जेव्हा हा स्वभाव कुठून आला हे तुम्हाला कळेल ना, त्यावेळेस तुम्हाला तो काढून टाकला पाहिजे याची स्पष्टपणे जाणीव होईल. किती लोक समजतात? जेव्हा आम्हाला कळतं की हा स्वभाव आहे माझ्यामध्ये, आम्हाला माहिती असतो मी जाणून बुजून जळवते, मी जाणून बुजून टाकून बोलते, मी जाणून बुजून टोमणे मारते, मी जाणून बुजून दोष काढते, मी जाणून बुजून कंपॅरिझन करते, मला माहिती असतं, पण मी जाणून बुजून करते. आणि जेव्हा जाणून बुजून करतो प्रियांनो, तो स्वभाव शैतानापासून आहे हे लक्षात घ्या. आणि मग शैतान कुठे जाणार आणि तुम्हाला कुठे घेऊन जाणार हे पण तुम्ही लक्षात घ्या. तर आणि कसं आला ट्रान्सफर? कसं झालं स्वभावाचं? बोलण्यातून. शैतानाने येऊन तिला अशी गण नाही ठेवली, फळ खा नाहीतर मी मारून टाकेल, असं बोलला का? नाही. फक्त एक विचार टाकला. एक विचार टाकतो शैतान, बघ तुझी ननंद आहे ना, घरात काम नाही करत, तू एकटीच काम करते, तू एकटीच मरते, तुझी सासू बघ नुसती टीव्ही बघत बसलेली असते, तू एकटीच मरमर मरते. झालं. काय झालं? सुरू झालं. मग जे बोलतात हे त्यांना ब्लॉक करा. ऐकू नका. काय फरक पडत नाही घरातली सगळी कामं केल्याने आणि लोकांनी नाही केल्याने. काय फरक पडत नाही. झिजत नाही कष्ट केल्याने. करा काम, सेवा केले. परमेश्वराचं वचन सांगतं मेजावर बसलेला जास्त आशीर्वादित आहे की ज्याची सेवा करणारा जास्त आशीर्वाद. मग करा ना सेवा. काय फरक पडतोय? देवा स्वर्गामध्ये खूप मोठं प्रतिफळ मिळेल. जिथं एवढं कष्ट, इथं जेवढं कष्ट कराल तेवढं मोठं प्रतिफळ तिकडे मिळेल. हा स्वभाव येशूचा आहे. जर तो शिष्यांचे पाय धुवू शकतो तर आज आम्ही आमच्या लोकांचे पाय धुवू शकतो का? तुम्ही नवऱ्याचे पाय धुवू शकता का? नाही धुवू शकत. नवऱ्याने रुमाल मागितला तरी आम्ही म्हणतो तुला तिथं ठेवलाय ना कपाटामध्ये, दिसत नाही का? जा ना घेऊन या ना. सगळी कामं मीच करायची, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मरमर मीच लावायचं. ह्यांचं सगळ्या हातात नेऊन द्या, पण कुणाला माझी काही किंमतच नाही. जे पण करता ते परमेश्वरासाठी करता हे समजून करा. तर प्रियांनो, त्याच्या विरुद्ध आपण आज मरियमकडे बघूया. बरोबर? ही हवा झाली. आता आम्ही कळालं की आम्ही कुठे चुकत आहोत आणि काही वाईट नाहीये. ठीक आहे, चुकलो आहोत, काय प्रॉब्लेम नाहीये. परमेश्वराने अजूनही आम्हाला वचनाद्वारे जे सांगितलंय तर आम्हाला परत फिरण्यासाठी पण पश्चातापारूपी एक अस्त्र दिलेलं आहे की आम्ही करू शकतो. आणि मग आता मरियमकडे स्वर्गातून परमेश्वराने पाठवलेला गब्रिएल नावाचा स्वर्गदूत येतो आणि मग ही जी उत्पत्ती 3:15 मध्ये निवडलेली स्त्री होती त्या स्त्रीकडे परमेश्वर गब्रिएल स्वर्गदूताला पाठवतो. आणि मग लूका शुभवर्तमानाचं पहिल्या अध्यायाचं 28वं वचन वाचूया. तेव्हा देवदूत आज तिच्याकडे येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले कल्याण, प्रभू तुझ बरोबर असो, स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस. तो तिला म्हणतो की तू कृपा पावलेली आहेस, तू धन्य आहेस. आणि 30वं वचन वाचूया. देवदूताने तिला म्हटले, मरिये भिऊ नको, कारण देवाची कृपा तुझवर झाली आहे. 31. पहा, तू गरोदर होशील व पुत्र प्रसवशील, त्याचे नाव येशू ठेव. प्रियांनो, परमेश्वराचा स्वर्गदूत तिला काय काय बोलतो बघा. कृपा पावलेले स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो, भिऊ नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झालेली आहे. आणि पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव तू येशू ठेव. तो प्रियांनो, आज मरियेच्या
मध्ये सुद्धा या जगामध्ये येशू ख्रिस्ताला, देवांच्या देवाला आणि प्रभूंच्या प्रभूला येण्यासाठी पण काहीतरी क्वालिटी असतील की नसतील, की कुणालाही परमेश्वराने निवडलं असेल. आज येशू ख्रिस्ताला येण्यासाठी या जगामध्ये मरियाला परमेश्वराने निवडलं, कारण तिचं जीवन पवित्र होतं. आणि आपण तिच्या कॅरेक्टर विषयी बघू तर ती एक आज्ञा पालन करणारी स्त्री होती. आणि ती सगळं ऐकते. तो स्वर्गदूत तिला सांगतो तो राजांचा राजा आहे, तो परतपराचा पुत्र आहे, तो पवित्र आहे, तो येशू ठेव तिचं नाव. आणि ती एक भाबडा प्रश्न विचारते की हे कसं होईल, मला पुरुष ठाऊक नाही. म्हणजे ती एक पवित्र कॅरेक्टर होती. प्रियानो, फक्त शारीरिकरित्या पवित्र असणं गरजेचं नाही, परंतु आत्मिकरित्या सुद्धा पवित्र असणं गरजेचं आहे. परमेश्वराचं वचन सांगतं जुन्या करारामध्ये व्यभिचार म्हणजे लग्नाबाहेरचे संबंध असायचे, पण नवीन करारामध्ये तो म्हणतो कुठल्याही स्त्रीकडे अगर कुदृष्टीने जरी तू बघितलं, वाईट दृष्टीने जरी बघितलं, तरी तू तिच्या बरोबर व्यभिचार केला. लक्षात घ्या, आमचा जो पवित्रता आहे ती फक्त दाखवण्यासाठी नाही, परंतु तू तुमच्या डोळ्यामध्ये, तुमच्या ऐकण्यामध्ये, तुमच्या हृदयापासून असली पाहिजे. किती लोक समजतात, किती माझ्या बहिणी समजतात. कुणाकडे वाईट दृष्टीने बघणं, कुणी आवडणं, कुणाकडे आम्ही कसं बघतो, तर तो जो आत्मिक व्यभिचार आहे तो सुद्धा हिच्यामध्ये नव्हता. आणि मी ती भाबडा प्रश्न विचारते की हे कसं होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. आणि मग 1:35 मध्ये लिहिलंय, देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझवर येईल व आणि परतपराची शक्ती तुझवर छाया करील. याकरिता जो जन्मेल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतात. आणि मग तिलासाठी परमेश्वर सांगतो की परमेश्वराचं सामर्थ्य, परात्पराचं सामर्थ्य, पवित्र आत्मा तुझ्यावर उतरून येईल आणि वचन त्याबरोबर पण तो घेऊन येईल. ते वचन देहधारी होऊन मरियेच्या मध्ये ठेवण्यात येईल आणि नंतर जो पुत्र उत्पन्न होईल तो येशू असेल. आम्हाला माहित नाही ते कन्सेप्शन कसं झालं असेल, पण ती एक अद्भुत योजना असेल. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सर्व सामर्थी परमेश्वर जो सृष्टीमध्ये पण सामावू शकत नाही, तो परमेश्वर एवढ्याच्या गर्भाशयामध्ये कसा आला असेल आणि 9 महिने कसा राहिला असेल ते मरियाला आणि देवालाच माहिती. तर प्रियांनो, आज आणि ते ऐकल्यानंतर ती एक खूप सुंदर गोष्ट बोलते लुकाच्या 1:38 मध्ये. तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, मला तुझ्या वचनाप्रमाणे हो. मग देवदूत तिपासून निघून गेला. ती म्हणते की मला तुझ्या वचनाप्रमाणे हो. जेव्हा शैतान हवेकडे आला आणि फळाविषयी बोलला, तेव्हा तिने बोललं पाहिजे होतं की बघ बाबा, मला देवाने सांगितलंय त्या झाडाचं फळ खाऊ नको, खाशील तर मरशील, हे वचन आहे, ही आज्ञा आहे. पण तिने ते खाल्लं. पण आता मरिया म्हणते की मला तुझ्या वचनाप्रमाणे हो. जे वचन सांगतं तसंच माझ्या बरोबर हो. आणि मग पवित्र आत्मा मरियेवर उतरून आला. आणि प्रियांनो, इमॅन्युअल, परमेश्वर आमच्या बरोबर पहिल्यांदा तो मरियेबरोबर राहिला. 9 महिने परमेश्वर येशू मसीह मरियेच्या पोटामध्ये होता. याच्यापेक्षा मोठी गोष्ट आज एका स्त्रीसाठी काय असू शकते? मी जेव्हा विचार केला, ती एलिशेबेला भेटायला जाते, एलिशेबेला, आणि तिच्या पोटात योहान असतो आणि तो येशू ख्रिस्त हिच्या पोटात आहे, योहान तिच्या पोटात आहे. आणि येशू ख्रिस्ताचे प्रेझेन्स मध्ये, त्या उपस्थितीमध्ये योहान आतमध्ये उड्या मारायला लागतो. तुम्ही विचार करू शकता की आज परमेश्वराने स्त्रीला
किती महत्वाचं काम दिलेलं आहे. आणि स्त्री जर वचनाप्रमाणे वागेल तर प्रियांनो परमेश्वराचा आत्मा आमच्यावर उतरून येत राहील, किंवा परमेश्वराचा आत्मा जो आमच्या हृदयामध्ये टाकलेला आहे तो पवित्र आत्मा प्रत्येक वचनाला आमच्या जीवनाद्वारे देहधारी करत राहील. प्रत्येक वचन जे बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जर आम्ही वचनाप्रमाणे करू तर पवित्र आत्म्याच्या द्वारे ते वचन आमच्या जीवनात प्रकट होईल, पूर्ण होईल. आज मर्या बनणं खूप जरुरी आहे. लोक काही पण सांगू दे, माझं वचन हे सांगतं. कितीही मोठं तुम्हाला त्याचं खूप मोठी गोष्ट तुम्हाला मिळणार आहे, पण थोडंसं करप्शन करायचं, थोडं खोटं बोलायचं, थोडं हे हेराफेरी करायचं नाही. वचन सांगतं तेच करणार. खोटं बोल नाही बोलणार, वचन सांगतो खोटं बोलू नको. प्रियांनो, जर तुम्ही वचनाला घेऊन जर जीवन जगाल ना, मी तुम्हाला सांगते अद्भुत गोष्टी जसं मर्याच्या जीवनामध्ये झाल्या त्याच तशाच गोष्टी आमच्या जीवनामध्ये पण होतील. फक्त वचनाला सोडू नका, कारण एकीने सोडलं आणि पाप जगात आलं. आज जर आम्ही वचनाप्रमाणे चालू तर आमच्या जीवनातली पाप जायला लागतील. आमेन. तो प्रियांनो, आज आमचा स्वभाव कसा आहे हे आम्ही बघू शकतो. आणि मग गॅब्रिएल स्वर्गदूत मरियेला म्हणतो, तू धन्य, देवाची कृपा पावलेली, अनुग्रह पावलेली अशी स्त्री आहे. आणि प्रियांनो, आज तिला स्त्रियांमध्ये धन्य म्हटलं जातं. आज आमच्या विषयी काय बोललं जातं? आज आमच्या स्वभावाविषयी, आमच्या वागण्याविषयी आम्ही काय, लोकांचा काय अभिप्राय आहे हे पण बघितलं जाणं जरुरी आहे. कारण आम्ही आमच्या घराला बनवणारे पण आहोत आणि आमच्या घराला आम्ही तोडणारे पण आहोत. बरोबर. लेकरांचे पहिले शिक्षक आम्ही आहोत, कारण जो नवरा असतो तो दिवसभर कामाला असतो, पण आई लेकरांबरोबर 24 तास असते. सो आई जे संस्कार देते ते पोरांच्या, लेकरांच्या शेवटपर्यंत त्यांच्या आयुष्यात ते काम करतात. आता आज आमची लेकरं आम्हाला प्रार्थना करताना बघतात की फेसबुक, युट्यूबवर बघतात. आज आमची लेकरं स्तुती आराधना करताना बघतात की रील्स बघत आम्ही टाइमपास करतोय हे बघत असतात. आज आमची लेकरं आम्ही देवाची वचन ऐकणारे आहोत हे बघतात की, किंवा वचन बोलणारे आहोत हे बघतात की फक्त निंदा, लालस्ती, द्वेष, राजकारण करणारे असतात. बायका खूप चांगलं राजकारण करतात. बायका राजे पण बदलू शकतात. बरोबर. तर आज आमची लेकरं आम्हाला काय करताना बघतात? आमची लेकरं आम्हाला चर्चला येताना बघतात की नेहमी शॉपिंगला किंवा अशा ठिकाणी जाताना बघतात जिथे आम्ही गेलं नाही पाहिजे. तर प्रियो, आज आमची लेकरं आम्हाला वचनाप्रमाणे चालणारे बघतात की जगाच्या प्रमाणे चालणारे बघतात. कारण आम्ही आमच्या लेकरांचे पहिले शिक्षक आहोत आणि आम्ही आमच्या लेकरांवर आदर्श कुठला ठेवतो ते बघणं जरुरी आहे. लेकरं शिव्या बाहेर शिकत नाही, लेकरं वाईट बोलणं बाहेर जाऊन शिकत नाही, ते घरातनंच पहिलं शिकतात. म्हणून जर आमच्या तोंडातनं वचनं बाहेर आली तर लेकरांच्या तोंडातनं पण वचनं बाहेर येते. आम्ही स्तुती आराधना करणारे असो तर लेकरं पण स्तुती आराधना करणारे असो. आम्ही जर चर्चला त्यांना मारून मुटकून घेऊन येणारे असो तर ते चर्चमध्ये येणारे मेंबर बनतील. तर आज एक स्त्री खूप काही बदलू शकते जर त्या स्त्रीने ठरवलं की मी बदलणार आणि मी करणार. तर प्रियांनो, आज आम्ही आमच्या कुटुंबासाठी खूप काही करू शकतो. योसेफासारखं पुढे चला, कुटुंबाबरोबर मागे ये. युसुफाने मार्ग बनवला, येशू ख्रिस्ताने मार्ग बनवला. त्याला त्याच लोकांनी मारलं ज्यांच्यासाठी तो आला होता. युसुफाला पण त्याच लोकांनी विकलं, मारण्याचा प्रयत्न केला ज्यांच्यासाठी त्यांनी पुढे जाऊन मार्ग बनवला. आज तुमच्या घरामध्ये विरोध होईल, कष्ट होतील, त्रास होईल, द्वेष मिळेल, सगळं मिळेल, पण देवाला सोडू नका. तुम्ही पुढे चालत राहा. एक दिवस तुमचं कुटुंब तुमच्या मागे जरूर येईल. तुम्ही सोडू नका. ते करत नाही म्हणून तुम्ही करू नका, असं करू नका. आणि म्हणून प्रियांनो, मी तुम्हाला बघा एक गोष्ट अजून त्याच्यामध्ये मला खूप प्रकर्षाने जाणवली.
हव्वेच्या पहिल्या पुत्राने दुसऱ्या पुत्राचा घात केला. कायनाने हाबेलाला मारून टाकलं. म्हणजे पाप पिढी वाईट होत जातं. त्याची जी काय म्हणतात ना सिव्हिरिटी आहे ती वाढत जाते. यांनी फक्त फळ खाल्लं, बरोबर, भीती आली, परमेश्वरापासून लपणं आलं, कष्ट आलं, सगळं आलं, पण ते पाप इतकं दुसऱ्या पिढीमध्ये गेलं की पहिल्या पुत्राने दुसऱ्या पुत्राला मारून टाकलं. पण मरियेच्या पहिल्या पुत्राने आपलं रक्त वाहिलं आणि मानव जातीच्या सगळ्या पापाची क्षमा करणारा येशू ख्रिस्त या जगामध्ये. सो आज जर आमचं कॅरेक्टर चांगलं आहे, प्रियानो, लक्षात घ्या, लक्षात घ्या. तिने तिच्या पहिल्या पुत्राने दुसऱ्या पुत्राचं रक्त सांडलं, पण मरियमच्या पहिल्या पुत्राने जे रक्त सांडलं त्याच्याद्वारे मानव जाती आज देवाकडे आली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आज आमच्या पिढ्या आमच्याद्वारे परमेश्वराकडे येऊ शकतात. आज आमच्या पिढ्या काय करतात? आज खूप वाईट अवस्था आहे. तरुण लोकांची आज खूप वाईट अवस्था आहे. आज शैतानाने त्यांना एवढं भुलवलंय, अशा जाळ्यांमध्ये अडकवलंय प्रियांनो, की त्यांचं आता असं मला वाटतं की सुटणं मुश्किल आहे. पण आज आमच्या प्रार्थनेद्वारे, आज आमच्या स्वभावाद्वारे आम्ही त्यांना आमच्या देवाकडे घेऊन येऊ शकतो. आणि मग प्रियांनो, आज आम्ही आशीर्वादित असू तर आमची संतती पण आशीर्वादित असते. तर तुम्ही हे नका करू, धीर सोडू नका. आज भले लेकरं नाहीये, कुणाचा नवरा नाहीये, कुणाचा भाऊ नाहीये, कुणाचे वडील नाहीये, धीर सोडू नका. प्रार्थना करत राहा. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर नक्की एक दिवस देईल देव, आणि तुमचे जे कोणी आप्तजन आहेत ते नक्की देवाकडे येतील, हा विश्वास ठेवा. तिसरी कंपॅरिझन ही आहे की जगाने हवेला दोष दिला, बरोबर. 1 तिमोथी 2:14 वचन वाचूया. पहिलं तिमोथी 2 अध्यायाचं 14 वचन. आदाम भूलवला गेला नाही, स्त्री म्हणून अपराधात सापडली. त्या जगाने कुणाला दोष दिला? आजही आम्हाला दोष देतात की नाही लोक? तुमच्यामुळं पाप आलं, तुमच्यामुळं पाप आलं, बरोबर. अरे पण आमच्यामुळंच पाप घेऊन जाणारा पण आला, त्याला सांगा. तर आजही आम्हाला म्हणजे हवेला आजही दोष दिला जातो. पण 15 वचन खूप सुंदर सांगतं, तथापि ती मर्यादेने विश्वास, प्रीती व पवित्रता यात राहिल्यास मुलांना जन्म देण्याच्या योगे तिचे तारण होईल. ते जे हवेला जे दूषण दिलं जातं, ते जे आम्हाला दिलं जातं, आज त्या दूषणातून बाहेर पडायचं असेल प्रियांनो, त्या दोषातनं बाहेर पडायचं असेल तर मर्यादा, आम्हाला आमची मर्यादा माहीत असली पाहिजे. दुसरी गोष्ट विश्वास, आमच्या परमेश्वरावर 100% विश्वास असला पाहिजे. तिसरी गोष्ट प्रीती, जे परमेश्वराने आम्हाला शिकवलेली आहे की आपल्या शेजाऱ्यावर आपली स्वतःसाठी प्रीती कर. चौथी गोष्ट पवित्रता. आम्ही आमच्या विचाराने, आमच्या आत्मा, प्राण आणि शरीरामध्ये तिन्ही गोष्टीमध्ये आम्हाला पवित्रता असली पाहिजे. तर या ज्या गोष्टी असतील, मर्यादा, विश्वास आणि प्रीती, तर जो दोष हवेला दिला गेला आहे, परमेश्वर सांगतो की मुलांना जन्म देण्याच्या द्वारे तो तुमच्या आयुष्यातून काढला जाईल. परंतु त्याच्या विरुद्ध जर आम्ही मरियेकडे बघतो तर मरियेला म्हटलं गेलं आहे, तू धन्य आहेस. सगळ्या स्त्रियांमध्ये मरियेला काय म्हटलेलं आहे? धन्य म्हटलेलं आहे. तो प्रियो, आज आमची संगती कुणाबरोबर आहे हे बघणं खूप जरुरी आहे. तर आज एक हवा वाईट संगतीमुळे फसली गेली, पण तीच मरिया, लक्षात ठेवा, चांगल्या संगतीमुळे आज कुठल्या कुठे गेली. मतलब आज आपण विचार करू शकतो. आणि म्हणून मार्था आणि मरियमला जेव्हा मार्था तनतन करत येते आणि येशू ख्रिस्ताला म्हणते की हे प्रभू, काय तुला माझी काळजी नाहीये? ती मरियम तुझ्या पायाजवळ वचन ऐकत बसलेली आहे आणि मी एकटी किचन मध्ये काम करत आहे, तिला सांग की मला मदत करायला ये. आणि मग खूप सुंदर वचन तो मार्थेला म्हणतो,
मार्थे मार्थे तू खूप गोष्टींची चिंता करते, परंतु मरियेने खूप चांगला वाटा निवडला आहे जो तिच्याकडनं कधीही घेतला जाणार नाही. तर आमची संगती नेहमी वचनाबरोबर म्हणजे देवाबरोबर असली पाहिजे. कारण वाईट संगती चांगल्या कॅरेक्टरला बिघडवते, पण चांगली संगती वाईट कॅरेक्टरला चांगली पण करू शकते. आणि म्हणून परमेश्वराबरोबर जेव्हा आम्ही चालतो प्रियांनो, आमची पाप येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे शुद्ध होत जातात. मग आज शेवटच्या दिवसामध्ये जेव्हा शैतान ओव्हरटाईम करत आहे की किती लोकांना मी पकडू आणि माझ्या बरोबर नरकामध्ये घेऊन जाऊ, आज तुम्ही बघत आहात आज जगामध्ये पाप किती वाढत आहे, भुरळ घालणाऱ्या कितीतरी गोष्टी आज आमच्या आयुष्यामध्ये येत आहे. शेवटच्या दिवसामध्ये वचन असं सांगतं, निवडलेले सुद्धा फसणार आहे. तर अशा युगामध्ये जर आम्ही राहत आहोत तो प्रियांनो, आम्हाला किती सतर्क राहिलं पाहिजे. आणि म्हणून आज हा विचार करायचा आहे की मला हवा बनायचंय आणि उडून जायचंय, की मला मरिया बनायचंय आणि येशू मध्ये राहायचंय. आमेन. हे वचन आपल्याला आशीर्वादित करू. खरं पण मी या वचनाने खूप शिकले. मला आशा आहे की हे वचन आम्हाला खूप काही शिकवून गेलं आहे. आज आमच्याकडे चॉईस आहे प्रियांनो. जो समय परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे तो अनमोल आहे, तो परत येणार नाहीये. गेला तो गेला. आज जो आहे बघा, मृत्यू कधी येईल आणि येशू कधी येईल माहित नाही. कदाचित येशूच्या आधी मृत्यू येईल. आम्ही येशूच्या येण्याला तयार होण्याची वाट बघतोय, अजून टाइम आहे, येईल. पण मृत्यू म्हणजेच तुमचं पुनरुत्थान आहे ना, एक प्रकारे. मेला की मेला. मग आम्ही मृत्यूला तयार आहोत का? समजा आज मृत्यू आला तर काय आम्ही स्वर्गलोकात जाऊ का? दररोज सकाळी उठल्या उठल्या हा प्रश्न स्वतःला विचारा आणि मग दिवसाचं काम सुरू करा. तुम्ही देवाच्या आज्ञेमध्ये चाला, वचनात चाला, आत्म्याने चाला, प्रार्थनेने चाला. तो प्रियो, आज खरोखर स्त्रियांना स्पेशली मी सांगते, विचार करायची गरज आहे. आपण प्रार्थना करूया. प्रभू, धन्यवाद करतो आजच्या दिवसाच्या या वचनासाठी. आणि प्रभू, आज तुझ्या लेकरांनी वचन ऐकलेलं आहे आणि आज प्रत्येकाने आपल्या मनामध्ये हा विचार केलेला आहे की मला मरिया बनायचं. पवित्र आत्मा माझ्यावर आहे, माझ्यामध्ये आहे, माझ्या बरोबर आहे. आणि आज जे पण वचन मी ऐकेन, मी वाचेन, ती वचन त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे मी माझ्या जीवनामध्ये पूर्ण करेन. आज मी परमेश्वरा तुझ्याशी एक प्रकारचा प्रॉमिस करते की परमेश्वरा मी वचनाप्रमाणे चालेल. येशूच्या नावामध्ये आमेन. सिस्टर, वचन समजलं का? मग आपल्याला कोणासारखं बनायचंय? नक्की. आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली की लोक आपल्याला काय म्हणतात आणि लोक आपल्याला काय म्हणतात याचं आपण काय केलं पाहिजे? परीक्षण केलं पाहिजे. आणि हे परीक्षण करण्यासाठी देवबाप आपल्याला कृपा पुरवणार आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी छोटासा ब्रेक घेणार आहोत.